2015 साली राज्यात गोहत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला. गोवंशाच्या कत्लीवरती बंदी घालण्यात आली. याच कायद्याचा आधार घेऊन राज्यात कथित गोरक्षकांची टोळी निर्माण झाली आहे. याच टोळ्या शेतकरी, व्यापारी आणि पशुपालकांना आता छळू लागल्यात. गाड्या आडी होते जागी गाई बी विजवण्याचे बैल विजवण्याचे काय बाजारात लोक ठाण्यात नेऊन घालला ते सगळेच घालला ते नेऊन शेतकऱ्याचं कोणतं तर सोडलं ते कोणतं घालला ते अहो चांगले कामा जाणार घालला ते नेऊन. आता इकडं आण लावला आपण सगळा खर्च घेणार, चांदी तर देणार नाही, चांदीचा बी खर्च, वैरीचा बी खर्च सगळं लुटले. जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून कत्लीच्या संशयावरून शेतकरी, व्यापारी आणि पशुपालकांना गोरक्षकांकडून पैशांची मागणी करून जबर मारहाण सुद्धा केली जाते. अनेकदा तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची जनावरे ताब्यात घेऊन गोशाळेत परस्परच पाठवून दिली जातात. अडचण म्हणजे काय, आता एक बजरंगलाची पोरं की आता तकलीफ करणार ते आम्हाला नका. आमचे जनावर पूर्ण सगळं पाळीव आहे. बाकी जनावर का आमचं कुठलं हे नाही, दुधाची जनावरची व्यवसाय आहे आपला. हां, असं म्हणून त्यांनी तक्रार करतात, बाकी कुठलं का नाही. रोखली ती पण सोडून दिली चौकशावर. बजरंगचे सोलापूरमध्ये धरले ते, आज कुठे जळकडमध्ये धरले ना, जळकडमध्ये धरले आज. हां, हो तकलीफ विनाकारण राजे कोणाला बी कोणत्या बी ह्याच्यामध्ये बसवलं ते. आम्ही आता शेतकऱ्याचाच माल घेऊन शेतकऱ्याचाच विक्री करता, तरी पण ही कापाई निवलं ते, ही करलं ते, पुन्हा अजून चलतेवर कुणाचा कॉल आला की आ झालं, कोण बोललं, इथपर्यंत त्यांनी चौकशी करायची, डिटेक्टिव्हच्या वरली चौकशी. आणि हे धंदा तर आपण पोटासाठी करलेलं त्याने असं म्हणजे निवळ आता पोलिस जसं विचारते ते त्या प्रकारे त्यांनी चालू केली ते विचारायला. बरं, हा आपला तर मुळात धंदाच म्हणजे कसं आहे, तिकडं ना हेच आपण असलं तर बी देत नाही, तरी पण आता त्यांच्या हिशोबानं त्यांनी चौकशी करायला ते म्हणजे कडेकोट त्यांनी कुठं पुढे दोनच आता दोन म्हणल्यानंतर मला डिझेलला ह्याला वाहतुकीला कसं परवडायचं.